नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे की मी रोजची अपडेट करत आहे. उठली आहे बघा आणि माझं बाळ अजून झोपलेलं आहे. बघा सकाळची सुरुवात, पाऊस बघा. हे बघा सकाळची सुरुवात झालेली आहे माझी. 6:30 वाजलेले आहे. उठले आहे मी, तुम्हाला पाऊस दाखवते. ओके. आणि उठल्या उठल्या मला दिसलं की माझ्या झाडाला जास्वंदीचं फूल आलेलं आहे. येतात ते कधी कधी, पण मला दाखवू वाटतं म्हणून दाखवत आहे तुम्हाला. माझ्या जास्वंदीच्या फुलाचं झाड आलं. फूल खूप मोठं असतं, पण आता ऊन नसल्यामुळे ते छोटं दिसतं तुम्हाला. ओके. महिन्यातनं 5-6 फुलं तर माझ्या झाडाला येतातच असतात. ओके. आणि रात्री मी हे भिजू घातलं होतं, थोडी डाळ डोस्यासाठी. मग ते उठल्या त्या बारीक केलं, कारण लाईट जाईल म्हणून. पहिल्यांदा तेच काम केलं, ते बारीक केलं आणि पाणी बनवायचंच आहे. ओके. पाणी अजून मी ठेवलेलं नाही. त्यानंतर मी तो उठला आणि जाऊन बेडवर झोपला. मग हातरून काढायचं होतं मला. हा बघा इथं बेडवर झोपला. मी कपडे काढून आणले स्टँडवरचे. आता हा माझा सगळा पसारा पडला. हा आणल्यानंतर म्हटलं चला आपण साफसफाई करून पेटवतो करू. कपडे भिजू घातले आणि ह्या गॅलरीत थोडंसं घाण झाली. पाऊस पडत होता, ते सगळंच माती झालं होतं ना, ते पायाला लागत होतं. म्हणून ती गॅलरी धुतली मी पाण्याने आणि ड्राय बाल्कनी स्वच्छ केली पाण्याने. हे बघा खूप छान वाटत होतं मला. ते मच्छर वगैरे बसतात ना जास्त, म्हणून स्वच्छ केली. कपडे बघा कशी टाकले. नाही तर इकडची पण बाल्कनी मी स्वच्छ केली, ड्राय बाल्कनी. ओके. अजून पसारा आहे, अजून पाणी ठेवलेलं नाही. म्हटलं सगळा पसारा काढूया. 8 वाजले, काहीच नाही. पाणी ठेवलेलं आहे. आता सगळी अजून पाऊस आहेच बघा. सगळी साफसफाई केलेली आहे मी. पूर्णपणे साफसफाई घर केलं, साफसफाई केली. आणि हा बघा आता उठून बसला. हाय करते तुम्हाला. बघा हे आंघोळ करून आले मी. आंघोळ करून आले. त्यानंतर चहा ठेवला, दूध पिला. ओके. आणि देवपूजाची तयारी केली. ओके. हो देवपूजा. ओके. देवपूजा केली छानपैकी. लगेच झाली देवपूजा झाली. हे करूपर्यंत मला 11 वाजले होते आणि घरात दूध नव्हतं म्हणून दूध आणण्यासाठी मी चालले पटकन. ॲक्च्युली आणि माझ्याकडे गोकुळच लागत असतं, गोकुळ लागत असतं, त्यामुळे मी दूध आणायला गेले पटकन. ते बघा लिफ्टचं बटन दाबलेलं आहे मी. ओके. लिफ्टमध्ये आहे. ओके. दूध, अंडी आणि बिस्किट आणलं बाळाला माझ्या. आमची चहाची भांडी घासली, दूध ठेवलं तापायला. आणि जी भिजू घातलेले कपडे आहेत ते धुवायचे होते. ते पहिल्यांदा धुतली पाहिजे होती पावसाळ्याची, म्हणून ती पावसाळ्याची धुवायला गेले. पाणी ठेवलं आणि कपडे भिजू घातले. आणि बघा अजून 12 वाजले तर मी डोसेच करून खाते. अजून घरातली कामं संपत नाहीत माझ्या. ओके. तर एडिटिंग वगैरे होत असतं. फेसबुकला पण मी काम करते, तुम्हाला माहितीच आहे फेसबुकला. त्यामुळे माझं काम वाढलेलं असते. कपडे धुवून झाले माझ्या अर्ध्या तासात, सुकत घालायचे आहेत आता. त्यानंतर बघा देवाचं दिवा अजून 12:30 वाजले तर त्यानंतर मी डोसे केले. मी आणि माझ्या बाळाने डोसे खाल्ले. मी डोसे लोणच्याबरोबरच खाल्लं, चटणी केली नाही, कंटाळा केला. ओके. डोसे केलेले आहेत मी. डोसे केले छानपैकी. ओके. छानपैकी असे डोसे केले. थोडीच भांडी होती म्हणून जाऊन झोपले. जवळजवळ यायला मला सगळं खाऊपर्यंतच 2:45 वाजलेले आणि मी थोडे दुपारचं झोपले. ते मिस्टर आले, म्हणले भूक लागली. डोसे चटणी केली,
डोसे केले, त्यांना जेवायला वाढलं आणि बघा ही भांड्याचा प्रसारा बघा रात्रीचा किती पडला. ही सगळी रात्रीची मी पुन्हा भांडी घासली. डोसे आम्ही सगळ्यांनी लवकरच 7 वाजता भांडी घासते आणि हे सगळं नुसतं पाहुणे जावं. आणि थोडंसं खोबरं ते फोडलं होतं, मला मग खोबऱ्याची बर्फी करू वाटली म्हणून ते खोबऱ्याची बर्फी केली. 8 वाजता करायला घातलं, लगेच 8:30 वाजेपर्यंत झालं. ओके, तुम्हाला ती खोबऱ्याची बर्फी दिसेल बघा. अशी खोबऱ्याची बर्फी माझी झालेली. अशा रीतीने माझा कालचा हा दिवस संपलेला आहे. थँक्यू.